प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी अशोक सुंबे सर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी माध्यम विषय मराठी कविता क्रमांक 9 झुळूक ही दामोदर कारे या प्रसिद्ध कवीने लिहिलेली ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला तर मग ऐकूयात दामोदर कारे यांनी लिहिलेली ही कविता झुळूक. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वापडक्या वाड्या पाठी. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वापडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानुसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघे तो भावे पार पसार. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलुनी बघे तो भावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. गाण्याची चुकली मुकली गोडल केर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. गाण्याची चुकली मुकली गोडल केर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, फुलवीत मखमलीत रंग जावे गात. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. वाटते सानुली मंद झुळूक मी भावे, घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढवून तिकडे स्वैर झुकावे. प्रस्तुत कविता ही झुळूक ही कविता दामोदर कारे यांनी लिहिलेली असून, झुळूक म्हणजे हवेचा लहानसा झोत, ब्रिज ऑफ एअर. प्रस्तुत कवितेमध्ये कवी दामोदर कारे असं म्हणतात की आपण जर वाऱ्याची छोटीशी झुळूक झालो तर कोठे कोठे जाऊन काय काय करता येईल व कोणत्या गमती जमती करता येतील अशी कल्पना केलेली आहे. त्या मजेशीर अनुभवांचे सुंदर वर्णन या प्रस्तुत कवितेत केलेले आहे. यानी यदि हम हवा का झोंका बन जाते हैं तो कहाँ जाएंगे क्या करेंगे, इस कविता में दर्शाने का प्रयास कवि दामोदर कारे इन्होंने किया है. कवितेचं पहिला स्टँजा कडवं. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. सानुली यानी छोटीसी स्मॉल, झुळूक म्हणजे हवेचा झोका, ओढ म्हणजे आकर्षण अट्रॅक्शन, स्वैर याने फ्रीली स्वच्छंदपणे,
कवी असं म्हणतात की मला कधी कधी वाटते की एक छोटीशी मंदपणे वाहणारी वाऱ्याची झुळूक व्हावी आणि मनातील इच्छेप्रमाणे जेथे जावेसे वाटते तेथे जाऊन स्वच्छंदपणे विहरावे. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळूच थपकत जावे, कधी कानुसा घेत, कधी रमत गमत वा, कधी भरारी थेट. बाजारी याने मार्केट, नदीच्या काठी म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर, बँक ऑफ रिव्हर. राईत म्हणजे बागेत, गार्डन. पडक्या वाड्यापाठी म्हणजे ढासळलेल्या वाड्याच्या पाठीमागे म्हणजे मोडलेलं घर. हळू थपकत मीन्स दबे पैर. कानोसा घेत म्हणजे हिंदीमध्ये आहाट लेना. रमत गमत याने घुमते घुमते. भरारी मीन्स फास्टली आणि थेट म्हणजेच सरळ. तर प्रस्तुत कडव्यामध्ये कवी असं म्हणतात की कधी बाजारी भटकावे, कधी नदीच्या किनाऱ्यावर फेरफटका मारावा, कधी बागेत विहार करावा, तर कधी पडक्या वाड्यापाठी जाऊन लपून बसावे. हळूहळू थांबत थांबत कधी मागोवा घेत फिरावे, कधी रमतगमत हिंडावे, तर कधी थेट उडी मारून झेप घ्यावी. लावणी अंगुली कलेकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशांतून फिरता उधळून द्यावा. लावणी मीन्स लावणे, अंगुली याने बोट फिंगर, कलिकेला मीन्स कळी बड, हळूवार याने स्लोली, सुगंध मीन्स फ्रेग्रन्स, उधळून देणे मीन्स फेकणे. प्रस्तुत कडव्यामध्ये कवी असं म्हणतात, कवीला असं वाटतं की कधी मंदसी झुळूक होऊन कवी म्हणतात की खट्याळपणे कळीला अलगदपणे स्पर्श करावा, तिची खोड काढावी आणि ती मागे वळून पाहण्याच्या आत त्या ठिकाणावरून पळून जावं. पण जाता जाता त्या कळीचा सुगंध सर्वत्र न्यावा आणि दिशांमधून तो उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. लकेर याने ट्यून. झऱ्याची मीन्स झरणा. शेतात पाचूच्या, पाचू हे एक रत्न आहे हिरव्या रंगाचं, पण या ठिकाणी अर्थ असा आहे की हिरव्यागार शेतामध्ये. मखमली मीन्स मलमलीसारखे, तरंग म्हणजे वेव. या कडव्यामध्ये कवी असं म्हणतात की छोटीशी झुळूक होऊन वाऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची लकेर, चुकार मधुर लकेर घेऊन चहूकडे पसरून द्यावी आणि पाचूच्या हिरव्यागार शेतामध्ये निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहरी शांतपणे खुलवीत गात आहे. वेळूच्या कुंजी वाजून अलगुज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळून जांभळे पिकली भुळभुळ तिरी. वेळू म्हणजे बांबू, कुंजी म्हणजे वन, अलगुजाने बासरी. बकुळीच्या म्हणजे फुलांचा प्रकार आहे, बकुळीची फुले. तर प्रस्तुत कडव्यामध्ये कवी असं म्हणतात की बांबूच्या वनात बासरी वाजवून शेतात उगवलेल्या कणसांच्या कानात गुपित सांगावे. गुपित याने रहस्य, सिक्रेट. डोहाच्या शांत पाण्यावर बकुळीची सुगंधी फुलांची पखरण करावी आणि नदीच्या किनारी जी पिकलेली जांभुळे आहेत ती विखरून द्यावीत. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. राबुनी मीन्स हार्डवर्क, कठीण परिश्रम. विसावा याने रेस्ट. तिन्ही सांजा मीन्स संध्याकाळी, इव्हिनिंग. दिवसभर कष्ट करून दमलेल्या माणसाला बिलगून त्याच्या मुखावर एक प्रसन्नता आणावी. अशा प्रकारे दिवसभर खटाळपणा करीत स्वच्छंद बागडून मौज केल्यानंतर सायंकाळी थोडीशी विश्रांती घेण्यासाठी परत फिरावे. प्रस्तुत कवितेमध्ये यानंतर स्वाध्यायी आपल्याला दिलेला आहे. स्वाध्यायीत आपल्याला पूर्ण त्याची उत्तरही त्यामध्ये दिलेली आहेत, ती पाहावीत. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू.